नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे इग्नाइट अकॅडमीवरती सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया थोडी जोमाने सुरू आहे आणि बरेचशा गोष्टी आता बदलत आहे। बघा, नुकताच एक नवीन GR आला आहे शिक्षक भरती संदर्भात, म्हणजे त्यामध्ये काही बदल झाले। काय बदल झाले? पात्रतेत काही बदल झाले, एक काही पद नव्याने समाविष्ट झाले आहे आणि भरती प्रक्रिया आता टप्प्याटप्प्याने होणार हे मात्र क्लिअर झालेलं आहे। आता यासारख्या कोणकोणत्या बाबींचा या GR मध्ये समावेश आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला बघूया नेमकं काय झालं। बघा, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी सुधारित करणे, काही नवीन तरतुदी सुधारित करणे आणि काही वगळणे आणि नवीन तरतुदी समाविष्ट करणे असा त्याचा विषय आहे। 13 ऑक्टोबर 2023 ला हा GR आलेला आहे। या GR मध्ये काय सांगितले हे थोडक्यात स्पष्ट करतो मी तुमच्यासाठी। बघा, पहिलं आता 7/2/2019 शासन निर्णयामधील काही तरतुदी वगळण्यात येऊन नवीन तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तसेच सद्यस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना करावयाचा अध्यापनाचा दर्जा गुणात्मकरित्या सुधार करणे आवश्यक आहे। यासाठी मराठी व सेमी इंग्रजी शाळा निरंतर सुरू राहतील। यास्तव केंद्रांतर्गत करण्यात असणाऱ्या शिक्षकांचे इंग्रजीमधून अध्यापनाबाबतचे तंत्र विकसित करण्यासाठी केंद्र स्तरावर एक नवीन पद तयार करण्यात आलंय। त्या पदाचं नाव आहे साधन शिक्षक म्हणून। काय? साधन शिक्षक। साधन शिक्षक म्हणून नावाचं किंवा साधन व्यक्ती नावाचं पद निर्माण करण्यात आलेलं आहे। हा एक नवीन बाब आता आपल्याला पोर्टलवरती दिसून येणार आहे आणि ही जे नवीन तयार झालेलं पद आहे हे पद सुद्धा पवित्र पोर्टल मार्फत भरणार आहे। केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून नियुक्त करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती आणि या सर्व बाबीचा विचार करता अभियोग्य धारक व्यक्तीच्या निवडी करता करावयाच्या शिफारशी केंद्रांतर्गत शिक्षकांना इंग्रजी विषयाच्या अध्यापन करण्याचे तंत्र विकसित करण्याकरता केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवड करण्याचे निकष जारी केलेले। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या GRच्या माध्यमातून नेमकं काय निकष आहे त्या साधन व्यक्तीचे याबाबत पात्रता दिली आहे। त्याच्यानंतर 2 विषयाच्या कार्याबाबत अर्थ निश्चित करणे ही एक पात्रता आपल्याला त्यांनी मेन्शन केली आणि शिक्षकांची पवित्र प्रणालीमार्फत निवड करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाचे विचार त्यानुसार पण काही नवीन गोष्टी आता या GR मध्ये दिलेल्या आहेत। चला बघूया प्रत्यक्ष काय आहेत। पहिला शासन निर्णय बघा, साधन व्यक्तीची निवड या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी सुधारित करण्यास नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत। उक्त 2 नुसार क्रमांक 2 येथील शासन निर्णयाच्या 10/11/2022 मधील क्रमांक 5 येथील विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील। बघा, अगोदर जो 2022 चा GR होता, 10/11/2022 ला GR होता, त्यामध्ये मुद्दा क्रमांक किंवा 5 मध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की जर तुमची एकदा निवड झाली, समजा तुमच्या एका वर्गासाठी तुमची निवड झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही पवित्र पोर्टलवरती त्याच मार्कावरती काय करू शकत होता, पुन्हा नवीन निवडीसाठी तुम्ही काय होता, पात्र राहत होता। हा अगोदरचा GR होता। याच्यामध्ये त्यांनी दुरुस्त करण्याचं असं सांगितलं। मग आता याच्याऐवजी त्यांनी सांगितलं की आता काय वाचायचं आणि त्याचा अर्थ काय घ्यायचा। विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार आहे। आता एक गोष्ट पुन्हा एकदा क्लिअर झाली, ही आपल्या भरती प्रक्रियेसाठी खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे म्हणता येणार आहे किंवा त्रासदायक गोष्ट म्हणणार आहे, कारण याच्यामुळे आपल्याला भरती प्रक्रियेत नेमकं कोणत्या टप्प्यात कोण आणि कसे लागले हे काहीच क्लिअर होणार नाही आणि टप्प्याटप्प्याने जाहिरात येणार, त्यामुळे आपल्याला प्रेफरन्स देताना सुद्धा अडचण होणार आहे। मित्रांनो, या संदर्भात आता सगळ्या अभियोग्यता धारकांना एक विचार करणं गरजेचं आहे की आता टप्प्याटप्प्यात जाहिराती आल्या तर आपण टप्प्याटप्प्यात लागण्यासाठी किती वेळ वाट बघायची, कोणता टप्पा कधी येणार आहे हे पण क्लिअर नाहीये आणि नेमकं कोणत्या टप्प्यासाठी पहिल्या खालच्या वर्गाचा टप्पा आला, आपण जर मोठ्या वर्गावर काम करायची इच्छा असेल त्या टप्पा सोडून द्यावा लागेल, त्याची वाट बघावी लागेल। त्याच्यामुळे हे खूप त्रासदायक आहे। याविषयी पण अभियोग्यता धारकांनी विचार करणं गरजेचं आहे आणि शासनाला त्या संदर्भात काही सूचना देणं गरजेचं आहे। चला त्यावरती नंतर चर्चा करूयात आपण। बघा, जाहिराती विविध टप्प्यामध्ये येणार असल्याने उमेदवारांनी एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा
वरच्या गटातील अहर्तीनुसार पदांसाठी पात्र राहील. समजा तुमची 1 ते 5 साठी निवड झाली, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही 1 ते 5 साठी पात्र झाला, तर तुम्ही दुसऱ्या वेळेस 1 ते 5 ला पात्र नसणार आहे. त्याच्या वरच्या वर्गासाठी मात्र तुम्ही पात्र होऊ शकता. म्हणजे एकच उमेदवार 1 ते 5 असेल, 6 ते 8 असेल किंवा 9-10 असेल आणि 11-12 असेल, असं जर त्याची पात्रता असेल तो सगळ्या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे टप्प्याटप्प्यात असल्यामुळे हेच उमेदवार प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसणार आहे, असंही होण्याची शक्यता आहे टप्प्याटप्प्यामुळे. आणि आता बदल काय केला, पूर्वी त्यांना पहिली ते 5वी त्यांचं सिलेक्शन झालं तर पुन्हा 1ली ते 5वी साठी नवीन ठिकाणी पण अप्लाय करता येत होतं. आता मात्र तसं नाही. 1ली ते 5वी ला जर तुम्ही सिलेक्ट झाला तर त्याच्यानंतर 6 ते 8 ला तुम्ही अप्लाय करू शकता किंवा 9-10 करू शकता. त्याच्या वरच्या पात्रतेसाठी तुम्ही पात्र आहात, खालच्या याच्यासाठी तुम्ही पात्र असणार नाही. उमेदवार पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. जर तुम्हाला पुन्हा त्याच वर्गासाठी समजा तुम्ही 1 ते 5 ला सिलेक्ट झाला आणि पुन्हा 1 ते 5 लाच प्रेफरन्स द्यायचे असेल तर तुम्हाला काहीच करता येणार नाही. नवीन जी टेट परीक्षा होईल, अभिज्ञता चाचणी होईल, त्याचे गुण येतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याच याच्यासाठी पात्र पकडता किंवा पात्रतेसाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु एकदा तुम्ही ज्या वर्गासाठी पात्र झाला पुन्हा त्याच वर्गाला अप्लाय करू शकत नाही. हा नवीन बदल या GR नुसार करण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आणखीन काय, उच्च माध्यमिक म्हणजे 11वी-12वी विभागात 2 विषयाच्या मान्य कारभार, म्हणजे एकच शिक्षकाला 2 विषय शिकवायचे असतात असे काही पद आहेत 11वी-12वी वरती की जिथे तुमचा एकच शिक्षक असतो आणि तो 2 पद शिकवतो. बघा, केमिस्ट्री मॅथ वगैरे, मराठी इंग्रजी असे काही पद असतात, म्हणजे तो एक शिक्षक 2 पद शिकवतो. अशासाठी एक पण नवीन नियम टाकले त्यांनी. पूर्ण वेळ मान्य रिक्त पदावर नियुक्त करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. समजा एखाद्या उमेदवाराच्या 2 विषयात काय झाले, पदव्युत्तर पदवी झाली, म्हणजे PG झालेली आहे, म्हणजे मराठी आहे आणि हिंदी आहे, या दोन्ही विषयात जर त्यांनी पदवी धारण केलेली आहे आणि ज्या ठिकाणी मराठी आणि हिंदी दोन्ही विषय आहे अशा ठिकाणी त्या उमेदवाराची काय होऊ शकते, निवड होऊ शकते. एक शिक्षक मात्र 2 विषय असणार आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक 11वी-12वीच्या या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे. बघा, ही अर्धवेळ पदे पूर्वी आपल्या पोर्टल मार्फत भरली जात नसायची. म्हणजे अर्धवेळ पदे म्हणजे ते तासिका तत्वावरील पद नाही बरं का, म्हणजे जे त्यांना तासिका तत्वावर जे मानधन वगैरे देऊन शिकवायला बोलवतात तसं नाहीये. अर्धवेळ पद आहे म्हणजे शासकीय पद असणार पण कामकाज अर्धवेळ असणार आहे. अशी पदे पवित्र प्रणाली मार्फत पद भरती करण्यात येणार आहे. म्हणजे या पदांसाठी सुद्धा आता काय असणार आहे, पवित्र प्रणाली मार्फत यांची भरती होणार आहे. आणखी नवीन जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळा शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्याकरता, बघा जे तुम्हाला म्हटलं मी आता, साधन व्यक्ती याची निवड आहे. या साधन व्यक्ती निवडण्यासाठी काय निकष दिलेले आहे ते निकष आपण एकदा बघूया. बघा, 5 प्रकारचे निकष दिले आहेत. पहिला निकष आहे पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेला उमेदवार. म्हणजे ज्या उमेदवाराचं संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून झालंय त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक पात्रता दोन्ही पात्रता जर इंग्रजी माध्यमातून असेल त्यांना पहिला प्रेफरन्स असणार आहे तिथे. त्याच्यानंतर पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून, म्हणजे तुमचं शैक्षणिक इंग्रजी असेल म्हणजे शैक्षणिक माध्यम इंग्रजी आहे आणि परंतु तुम्ही D.Ed किंवा B.Ed हे कोणत्याही माध्यमातून, हिंदी इंग्रजी मराठी कोणत्याही माध्यमातून केलं असलं तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी काय होऊ शकता, पात्र होऊ शकता, म्हणजे अप्लाय करू शकता. त्यानंतर 12वी पर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आणि व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून झालेली, म्हणजे 12वी पर्यंत काय झालं, इंग्रजी माध्यम आणि व्यावसायिक अर्हता इतर कोणत्या माध्यमातून, D.Ed B.Ed इतर कोणत्याही माध्यमातून झाले तरी सुद्धा तुम्ही इथे काय होता, पात्र होता. त्यानंतर 10वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून आणि व्यावसायिक अर्हता कोणत्याही माध्यमातून. सेम त्याच प्रकारे 10वी इंग्रजी आणि व्यावसायिक अर्हता D.Ed B.Ed इतर माध्यमातून झालं असेल तरी सुद्धा तुम्ही या पदाला पात्र होता. त्यानंतर पदाच्या अर्थाने संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून होऊ द्या. बघा, हा शेवटचा मुद्दा एक महत्वाचा आहे की कोणत्याही माध्यमातून तुमचं शिक्षण होऊ द्या. म्हणजे तुम्ही 12वी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण हे कोणत्याही माध्यमातून, मराठी असेल तरी चालतं, इंग्रजी असेल तरी चालतं, हिंदी असेल तरी चालतं, परंतु व्यावसायिक अर्हता मात्र इंग्रजी माध्यमातून जर तुमची झाली असेल, D.Ed B.Ed जर तुम्ही इंग्रजी मीडियम मधून केलं असेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी पात्र होता. अशा प्रकारे
साधारण व्यक्ती निवड होण्यासाठी या 5 पात्रता दिलेल्या आहे. या 5 पात्रता असणारा व्यक्ती या पदाला काय होऊ शकतो, म्हणजे प्राधान्यक्रमात येऊ शकतात. हे 5 प्राधान्यक्रम म्हणता येईल पात्रता म्हणण्यापेक्षा. या प्राधान्यक्रमानुसार ज्या व्यक्ती याच्यात बसतील त्यांना प्राधान्यक्रम तिथे असणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा याच्यानुसार. असे बदल मात्र काय करण्यात आलेले आहे बघा. उपरोक्त निकषानुसार निवड झालेला उमेदवार साधारण व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी त्याची राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी. बघा, परीक्षा आहे म्हणजे जर निवड झाल्यानंतर त्यांनी परीक्षा घ्यावी व आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. या संदर्भात आयुक्त म्हणजे शिक्षण आयुक्त या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करतील आणि त्यांनी त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. बघा, आजच्या या GR मधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात, परंतु आपल्यासाठी एक वाईट बातमी म्हणता येईल किंवा त्रासदायक बातमी म्हणतात. टप्प्याटप्प्या जाहिराती आपल्याला पहिल्यापासून नको होत्या, परंतु त्याच आता येत आहे. त्यासाठी आपल्याला आता एक वेगळं काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे. विगत धारकांना असेल, संघटनेला असेल, सगळ्यांनी त्या संदर्भात मागणी करणे गरजेचे आहे मित्रांनो आता. आणि हे जे नवीन बदल झाले या नवीन बदलानुसार सुद्धा आपण प्रेफरन्स देताना विचार करणं खूप गरज आहे, कारण प्रेफरन्सच आपला आता काय ठरू शकतो, मार्गदाता ठरू शकतो. अशा प्रकारे या GR मधून या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात. ओके, नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती शेअर करत असतो. थँक्यू, धन्यवाद.